सध्या 8व्या वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहेत. सरकारने 8वा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केल्यापासून या चर्चा अधिक जोर धरत आहेत. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा तर झालीच आहे, पण 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार, 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार कितीने वाढणार, त्यात आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये जर आपणही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या मनातही असा काही प्रश्न असतील तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच महत्त्वाचा ठरणार आहे किंवा व्हिडिओ. कारण की आज आपण 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून ते भत्त्यापर्यंत काय काय बदल होणार याची एक छोटीशी चर्चा करणार आहोत. गेल्या वर्षापासून 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. कारण असे की आतापर्यंत जेवढे वेतन आयोग लागू झाले आहेत ते सारे वेतन आयोग प्रत्येक 10 वर्षांनी लागू झाले आहेत. पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी वेतन आयोग हे लागू झाले होते. सध्याचा 7वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला. यानंतर 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. 7व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना ही 2014 मध्ये झाली होती. मात्र 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना ही 2025 मध्ये झाली. यामुळे आता 10 ते 11 महिन्याच्या काळातच हा 8व्या वेतन आयोगाच्या समितीला आपल्या शिफारशी सरकारला द्याव्या लागणार आहेत आणि सरकार या शिफारशी 1 जानेवारी 2026च्या आधी स्वीकृत करेल आणि प्रत्यक्षात 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग हा लागू करेल. पगारवाढीबाबत बोलायचं झालं तर 7वा वेतन आयोग लागू झाला त्यावेळी पगारात 14% वाढ झाली होती. मात्र यावेळी पगारात 20 ते 30% वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. किमान मूळ वेतन ठरवण्यात फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. परिणामी किमान वेतन हे 18,000 रुपये इतके होते. प्रस्तावित 8व्या वेतन आयोगात 1.90, 2.08 किंवा 2.86 असे त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर हा असू शकतो, ज्यामुळे मूळ वेतनामध्ये लक्षणीय वाढ होईल असा अंदाज दर्शवलेला आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा 1.90 असण्याची शक्यता दाट आहे. असे केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपयावरून 34,200 रुपयापर्यंत वाढू शकते, असा दावा मीडियाकडून केला जात आहे. सध्या किमान पेन्शन 9,000 रुपये आहे. मात्र 8व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर किमान पेन्शन दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. किमान पेन्शन 15,000 ते 20,000 रुपयाच्या घरात जाईल आणि कमाल पेन्शन ही जवळपास 2.25 लाखाच्या आसपास राहील असे म्हटले जाते. DA अर्थातच महागाई भत्ता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शून्य होऊ शकतो. मग 50% DA शून्य केला जाईल आणि त्यापुढील DA प्रमाणे लाभ दिला जाऊ शकतो. 8व्या वेतन आयोगात महागाई भत्ता किंवा वाहतूक भत्ता, घरभाडे भत्ता हे चांगलेच असणार आहेत. परंतु प्रत्यक्षात हे भत्ते किती वाढणार हे सर्वस्वी 8व्या वेतन आयोगाच्या तरतुदी समोर आल्यानंतरच क्लिअर होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युटीची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. निवृत्ती ग्रॅच्युटी आणि PF योगदानात सुद्धा वाढ मिळणार आहे. PF योगदानात वाढ झाल्यास सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य हे लाभणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.